नमस्कार, मी अनुजा तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ग्लो विथ अनुजा। तर हा माझा पहिलाच यूट्यूब चॅनल आहे आणि ज्यात मी तुम्हाला स्किन केअर, मेकअप ट्युटोरियल, लाईफस्टाईल आणि महत्त्वाचं म्हणजे रिव्ह्यू, कोणतं प्रोडक्ट चांगलं आहे, आपल्या स्किनवर सूट होतं आहे का, किंवा आपण परचेस करतो आणि नंतरला तो आपल्याला सूट होत नाही, मग त्याबद्दलचे सगळे रिव्ह्यूज वगैरे आहे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या चॅनलवर। तर मी नक्की माझ्याकडून प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल जाणून घ्यायला भेटेल। आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं किंवा माझे व्हिडिओज बघायला आवडतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओज आवडतात की नाही, कुठल्या अजून ट्रिक्स वगैरे असतील जे तुमच्याबरोबर शेअर करायला हवे मी, ते पण तुम्ही थॉट मला सुचवू शकता, ज्या प्रकारे मी अजून व्हिडिओज तयार करू शकेन। तर आजचा आपला इंटरेस्टिंग विषय आहे माझी फेवरेट लिपस्टिक शेड। आपल्या मुलींना आहे ना खूप लिपस्टिक लावायची सवय असते, खूप शेड्स ट्राय करायचे असतात, तर माझी एकदम फेवरेट जी आता माझी करंटली फेवरेट झालेली आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। आणि बेसिकली मी तुम्हाला सांगू का, मी मोस्टली ऑनलाईन शॉपिंग नाही करत, मी नॉर्मल कॉस्मेटिक शॉप्स वगैरे असतात तिकडून मी परचेस करते। सो मी तुम्हाला कुठला नंबर आहे लिपस्टिकचा वगैरे वगैरे नाव वगैरे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, बिकॉज मी लिंक्स वगैरे नाही अपडेट करू शकत त्यामुळे। आणि लिपस्टिक मी खूप ब्रँडचे यूज केलेले आहेत, इलिएटी म्हणा, ब्लू हेवन म्हणा किंवा मॅटमी, ही एवढी बेस्ट लिपस्टिक मला भेटलेली एकदा ब्राऊन कलर, आणि तो चेहरा एवढा सुंदर दिसत होता, पण नेक्स्ट टाइम गेली तर अवेलेबलच नव्हता। त्यानंतर मी ब्लू हेवनची ट्राय केली, G402 समथिंग काहीतरी नंबर होता, एवढा मला आता लक्षात नाही आहे, पण तो पण ब्राऊन कलर होता, पिंक कलर होता लाईटी, जो एव्हरीडे आपण वेअर करू शकतो, बट ती पण नंतर मला अवेलेबल नाही झाली। बट मी आता शोधून काढली माझी फेवरेट लिपस्टिक, जो ब्रँड तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, बट होल डे आपल्या लिप्सवरती राहतो, आणि मेन गोष्ट आपल्याला कंटिन्युअसली ग्लॉस लिपस्टिक वगैरे लावले, अरे चहाचा डाग, चहा पिताना वगैरे आपण ते लागतो डाग वगैरे, तर त्याचं टेन्शन पण राहत नाही आपल्याला। सो आपण स्टार्ट करूया आता कुठली लिपस्टिक आहे। आणि माझ्याकडे एक शेड नाही, माझ्याकडे 2 शेड आहे। आपण एव्हरी म्हणजे फॉर्मल वेअर वगैरे आपण ऑफिसला वगैरे जायला पण लावू शकतो। सेकंड थिंग डार्क शेड आहे, जे आपण साडी किंवा ड्रेसेस वगैरे वरती फेस्टिवल कुठे असेल किंवा कुठे आपल्याला फिरायला वगैरे जायचंय, कधीही लग्न कार्यक्रमामध्ये पण आपण वेअर करू शकतो। आणि सेकंड थिंग मी तुमच्याबरोबर शेअर करायला मला खूप आवडेल, ही जी लिपस्टिक आहे ना, माझ्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा खूप जण मला कॉम्प्लिमेंट दिले की ही लिपस्टिक तुझ्यावर खूप सूट होते, तुझ्या स्किन टोनला सूट होते, अदरवाईज तू खूप छान लावते, म्हणजे अशा खूप कॉम्प्लिमेंट्स येत होत्या। तर मी विचार केला मी तुमच्याबरोबर का नको शेअर करायला, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे। होप सो तुम्हाला आवडेल आणि मी असेच अनेक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करू शकेल, माझ्याकडून तरी मी प्रयत्न करेल। तर आपण स्टार्ट करूया। मी तुम्हाला सांगते कुठली लिपस्टिक आहे, कशी लावायची, आणि मी थोडंसं त्यात आहे ना बदल करत आहे, बिकॉज मला लिप लायनर लावल्याशिवाय मी लिपस्टिक लावत नाही। सो मी लिप लायनर लावेल, देन मी लिपस्टिक तुम्हाला हे करतो म्हणजे लावून दाखवू शकेल। अदरवाईज तुमच्यावर डिपेंड आहे, जर तुम्हाला विदाऊट लिप लायनर जे असते लिपस्टिक लावू शकता ती तुमच्यावर सूट पण होईल, अदरवाईज तुम्ही लिप लायनर लावून सुद्धा लावू शकता। तर आपली जी आजची माय फेवरेट लिपस्टिक आहे इनसाइडची, आणि पेड प्रमोशन वगैरे काहीच नाही, बिकॉज हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। सो ही इनसाइडची लिपस्टिक आहे, पॉकेट फ्रेंडली आहे, आपण पॉकेट वगैरे मध्ये पण घेऊन जाऊ शकतो कुठेही, सो काय त्याचं हे नाही। आणि हा जो नंबर आहे 8 नंबर आहे लिपस्टिकचा, जो आपल्याला कुठल्याही तुम्हाला कॉस्मेटिक स्टोअरमध्ये विचार, आणि ही अंडर 300 आहे, सो आपण परचेस करू शकतो बिकॉज वर्थ आहे। आता ऑलमोस्ट माझी लिपस्टिक बघायला तर आत्ताशी मी परचेस केली न्यू वाली, सो अजून तरी आहे। तर मी स्टार्ट करते, लिपस्टिक तुम्हाला दाखवते कशी वाटते। सो लिप लायनर आहे, सध्या मला असं दाखवता नाही ना तुम्हाला लावून। सो माझी ही जी आहे लिप लायनर ती पण ब्राऊनच आहे, डार्क ब्राऊन आहे, बिकॉज हा लाईट कलर आहे, आणि तुम्ही बघू शकता हा कलर दिसतोय का, आय डोंट नो दिसतोय का। सो हा एकदम न्यूड कलर आहे, जो सगळ्या स्किन टोनवरती आपल्याला जाईल।
लिपस्टिक लावताय त्याच्या अगोदर तुम्ही लिप्सला आपल्या पूर्ण मॉइश्चरायझर करायला हवं. लिप बाम वगैरे जे पण असेल ते तुम्ही लावायला हवं. जर तुम्ही नाही लावले तर तुमचे जे लिप्स आहेत तर ते क्रॅक व्हायला लागतात आणि आपले लिप्स जास्त डार्क व्हायला लागतात. सो त्यामुळे कधीही विदाऊट वॅसलीन लावा, लिप बाम लावा जर तुमच्याकडे असेल, जे काही असेल, पण तुम्ही लिप्सला मॉइश्चराईज करा म्हणजे करा. कसं वाटतंय? मोस्टली ना मी पहिले डार्क लिपस्टिक लावायची बिकॉज माझ्या स्किनला ते सूट व्हायचं आणि कसा उठून पण दिसायचा आपला चेहरा. पण नंतर आहे ना ट्रेंडिंग निघायला लागलं, सगळेजण न्यूड लिपस्टिक लावतात, चला आपण पण ट्राय करूया. म्हणून मी ट्राय केलं तेव्हा मला सूट नाही झाली ती मोस्टली. सो त्यामुळे मी परत डार्क लिपस्टिक लावायला लागली. बट त्याच्यानंतर मी खूप शोधल्यानंतर मला ही इनसाईडची भेटली आणि सी किती छान वाटते ही. आणि मी एव्हरी डे ही लावते जॉबला जाताना किंवा असं बोलताना तुम्ही कुठे फिरायचं, बिकॉज ही एकदम वेट नाही, जास्त हेवी नाही आहे, आपण नॉर्मल आपण मी आता लावलं मला असं वाटतं फील पण नाही होते काय. सो त्यामुळे मी नक्की रिकमेंड करेन तुम्ही नक्की परचेस करा. तुमचे कॉस्मेटिक स्टोर वगैरेमध्ये तुमच्याकडे अवेलेबल असणारच, 300च्या आतमध्ये असं तुम्ही घेऊ शकता. सो या ही एक आपली शेड होती इनसाईडची. 24 hours ह्याच्यावरती लिहिलेलं सुद्धा आहे. सो एकदा बघून घे तुम्ही, ओके. सो ही होती आपली फर्स्ट शेड जी मी तुम्हाला आता सांगितली. आता आपली आहे सेकंड शेड. आता ती पण तुम्हाला दाखवते मी लावून. हा जो आहे हा सुद्धा इनसाईडचाच ब्रँड आहे आणि ही पण 24 hours आहे आणि ह्याचा जो नंबर आहे तो आहे 12. स्टे टॅन असं लिहिलेलं आहे. हा एक आहे आणि मी नवीनच घेतलेली आहे. ते अजूनपर्यंत मी यूज नाही केली, एकदाच यूज केले, त्याच्यानंतर मी यूज नाही केले. सी अक्षरशः तशीच आहे ती. तरी तुम्ही बोलता की हा बाबा यूज केली, बट ती यूज नाही झाली. मोस्टली मी जास्त फंक्शन वगैरेला जात नाही, सो मी यूज नाही केली बिकॉज ही खूप डार्क शेड आहे. तुम्हाला मी हाताला एकदा स्पॉच करून दाखवते. दिसतोय का कलर? दिसतोय? सो ही आहे. सो मी आता माझे लिप्स क्लीन केलेले आहेत. ओके. सो मी ही पण तुम्हाला एकदा दाखवते कशी दिसते माझ्या फेसवर. चॉकलेटी ब्राऊन असतो ना कलर, तसा आहे हा. तुम्ही ही पण लावू शकता ऑफिस वगैरेला जायला. ही आहे. ही दुसरी शेड आहे. मी अगेन नंबर सांगते, 12 आहे. स्टे 10 करून 12 नंबर आहे हा. आणि ही पण तुम्ही परचेस करू शकता. डार्क स्किन टोन वगैरे ज्यांचा असेल ना त्यांनाही खूप सूट होईल आणि फेअरसुद्धा जे असेल त्यांना पण सूट होईल असं काही नाही आहे. सो ही पण पॉकेट फ्रेंडली आहे आणि ही सुद्धा तुम्ही डिसाईड करू शकता कुठली तुम्हाला परचेस करायची नेक्स्ट टाईमपासून. सो ह्या 2 लिपस्टिक होत्या आणि मला नक्की कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही सांगा कशी वाटल्या लिपस्टिक तुम्हाला वगैरे आणि नक्की ट्राय करा. ऑनलाईनसुद्धा भेटून जातील आय थिंक तुम्हाला ॲमेझॉन वगैरेवरती. सो तुम्ही तिथून सुद्धा परचेस करू शकता या लिपस्टिक्स. छान वाटतंय, मला खूप आवडते ही सुद्धा आणि ही सुद्धा. दोन्ही लिपस्टिक मला खूप आवडतं आणि सध्या आता माझ्याकडे कोणत्याही ब्रँडचे लिपस्टिक अवेलेबल नाही, फक्त या 2 आहेत. म्हणजे एकच ब्रँड पण या 2 लिपस्टिक आहेत. बाहेर जाताना कुठली तरी ही लावायची फंक्शन वगैरेला आणि एव्हरी डे ही लावणार. आणि त्याच्याबरोबर माझी लिप लायनर आहे ते सुद्धा. बस या 2 होत्या माझ्याकडे लिपस्टिक ज्या तुमच्याबरोबर मला असं वाटलं शेअर कराव्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. होप सो तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की ट्राय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि होप सो काही चुकलं असेल तर पहिलाच व्हिडिओ आहे हा माझा, सो थोडं
समजून घ्या. आणि मी नक्की ट्राय करेल नवीन नवीन ट्रिक्स वगैरे आणायचं. बाजूला स्किन केअरचं मी बोललीच आहे, तसं स्किन केअर पण अजून कुठल्या टिप्स असतील ते तुमच्यावर मी शेअर करेल. मेकअप रिलेटेड, लाईफस्टाईल वगैरे सगळं काही तुमच्यावर शेअर करेल. सो स्टे ट्यून आणि व्हिडिओज बघत राहा. थँक्यू सो मच आणि काळजी घ्या. धन्यवाद.